आपला नवीन फोल्डर बनवा. ठीक आहे, बाहेर बनवतो. ठीक आहे, फ्रेश न्यू फोल्डर. आपलं फोल्डर नाव काय? मल्टी प्रोफाईल. मल्टी प्रोफाईल. एंटर. फोल्डर बनवला. ठीक आहे, CMD. PY -M BNB EN. ठीक आहे, सगळ्याला त्याच्यामध्ये हे आलंच कन्सेप्ट. ठीक आहे, हे नाही काय होत, नाही काय ऐकतो. दुसरी कमांड काय आपली? env/script/activate. pip install Django. Django चालतं इन्स्टॉलिंगला. मी काय म्हणजे प्रोजेक्ट स्टार्ट करतो. Django -admin स्टार्ट प्रोजेक्ट. ठीक आहे, काय नाव आहे आपलं? मल्टी प्रोफाईल. ठीक आहे, पी करतो आणि एम कॅपिटल. ठीक आहे, मल्टी प्रोफाईल कोड स्पेस डॉट बेस कोड ओपन झालं आपलं. ठीक आहे, CD आपलं काय मल्टी प्रोफाईल. आता ॲप इन्स्टॉल करून घेऊ. ठीक आहे, Django -admin स्टार्ट ॲप. ठीक आहे, ॲडमिन ॲप. ठीक आहे, दुसरं ठीक आहे, युजर ॲप. इथं आपल्याला 2 ॲपची गरज आहे. एक नाही 2. ठीक आहे, प्रोजेक्ट करा स्टार्ट. py manage.py रन. ॲप बनवणे आपल्यासाठी लय अवघड पण नाही. हा, आलो मल्टी प्रोफाईलच्या आतमध्ये. ठीक आहे, सेटिंग्स मध्ये आलो. आता सेटिंगचं काम सगळं क्लिअर करून घेता येतात. आता इन्स्टॉल ॲप मध्ये आलो. 2 ॲप आहेत. आपलं कोणतं? ॲडमिन ॲप. दुसरा कोणता आपला? युजर ॲप. जे दोन्ही ॲप इन्स्टॉल केले तेवढे दोन्ही पण मी रजिस्टर करून घेतले. हा, त्याच नावाने. ठीक आहे, स्पेलिंग चेंज करायची. नाही काय परत काय झालं? चेंज करतो तू स्पेलिंग. ठीक आहे, फाईल. ठीक आहे, स्टॅटिक फाईल अंडरस्कोर DIRS. ठीक आहे, चला कॉपी करून घ्यायला नवीन फोल्डर बनवा. न्यू फोल्डर. ठीक आहे, स्टॅटिक. ठीक आहे, टेम्पलेट बनवला का? नाही, चला टेम्पलेट करून बनवून घेऊ. टेम्पलेट. ठीक आहे, मल्टी प्रोफाईल न्यू फोल्डर टेम्पलेट. काम संपलं सेटिंगचं. या आता आपल्या फोल्डर कडे. ठीक आहे, आता फोल्डरचं पण काम करून टेम्पलेटवर असं क्लिक करायचं.
एक असं नवीन फोल्डर येईल इथं. असं क्लिक करायचं, टाकायचं युजर. ठीक आहे. परत असं टेम्पलेट वर क्लिक करायचं, परत न्यू फोल्डर करायचं, हे टाकायचं ऍडमिन. फोल्डरचे नाव दिले ते ऍडमिन आणि युजर. ठीक आहे. आता सेम तसं स्टॅटिक मध्ये पण टेम्पलेट हे टेम्पलेट मध्ये घेतले तर. ठीक आहे. आता तसं सेम स्टॅटिक मध्ये पण ऍडमिन आणि दुसरा काय आहे आपल्याकडं, युजर. ठीक आहे. फाईल झाली ती. ठीक आहे. आता इथं बघा, इथं अंडरलाईन आली खाली. कोणाची खाली अंडरलाईन आली? जर मी याच्यात डबल क्लिक केलं तर माझा फोल्डर कशात क्रिएट होईल? ऍडमिन मध्ये. आपल्याला कोणाच करायचं? स्टॅटिक मध्ये. मग स्टॅटिकच्या खाली अंडरलाईन. ठीक आहे. मग न्यू फोल्डर युजर, म्हणजे 2 फोल्डर क्रिएट झाले. 2 आणि 2 4. ठीक आहे. 4चा तसं द्या, का काम नाही आपल्याकडं. आपलं काम कोणाकडे फक्त URLs. ठीक आहे. आता माझे काम आहे फक्त युजर कडे सध्या. फ्रॉम युजर, युजर ऍप, इम्पोर्ट. इम्पोर्ट कोणाला केलं? व्ह्यूजला केलं. ठीक आहे. एक पाथ बनवतो आता, एम्प्टी पाथ. ठीक आहे. सिंगल कोड. हा, दोन्ही दोन्ही पण येणार. आता ऍडमिन ऍपचं काम नाही, त्यामुळे मी त्याला नंतर घेईन. ठीक आहे. कॉमा व्ह्यू, व्ह्यू डब्ल्यू, व्ह्यूज डॉट. ठीक आहे. लास्टला कॉमा. आता होम नावाचं एक फंक्शन बनवायचं. काय बनायचं? होम नावाचं एक फंक्शन बनवायचं. ठीक आहे. आलो व्ह्यूज मध्ये. आता ठीक आहे, मी आधी कट करतो. आपल्याला काम कोणाच्या आतमध्ये करायचे? युजरचे. इथं तुम्हाला ऍडमिन ऍप पण दिसन बघा. ऍडमिन ऍप मध्ये पण तुम्हाला व्ह्यूज दिसन. ठीक आहे. पण मला काम कोणाकडे करायचे? युजर. मग ऍडमिनचं काही काम नाही आता. ज्यावेळेस आपल्या युजरचं करायचं असेल तर युजर युजर ऍप ओपन केला, युजर ऍपच्या आतमध्ये व्ह्यूज यूज करायचा. ठीक आहे. मग त्याच्यात फंक्शन बनवा. टॅब होम, त्याला रिक्वेस्ट दिलं. ठीक आहे. रिटर्न, रेंडर. ठीक आहे. त्याला रिक्वेस्ट, नंतर कॉमा, होम डॉट HTML. ठीक आहे. आता होम डॉट HTML कॉपी करा. आता फोल्डर कशात बनवायचं? ती टेम्पलेटच्या आतमध्ये एक युजर फोल्डर आहे. युजर फोल्डर मध्ये आपल्याला काय म्हणायचं? न्यू फाईल. ऍडमिनला आत्ता जायचं नाही आपल्याला. ठीक आहे. म्हणजे H1 मध्ये देतो हॅलो. आणि पुढे आपल्याला काय येणार आहे आता? काय येणार आहे आता? 2 तासाच्या वर पण चालू राहू. ठीक आहे. आपल्याला काय आलं? एरर आला. आता इथे चेक करायचं. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर येतात. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे बघा, आपलं होम कुणाच्या आतमध्ये? होम कुणाच्या आतमध्ये? युजर कुणाच्या आतमध्ये? डिफॉल्ट कुणाला असतो? टेम्पलेटला असतो. म्हणजे त्याच्या आतमध्ये फोल्डर असला तर आपल्याला काय करावं लागणार? युजर स्लॅश युजर USER स्लॅश. मग आता हा फोल्डर आहे ना आपला युजर नावाचा. युजरच्या आतमध्ये होम आहे. ठीक आहे. हा, ठीक आहे. एक स्टार्टिंगचा स्लॅश काढून टाका आता. हॅलो आउटपुट. ठीक आहे. कारण तो डिफॉल्ट आहे ना होम साठी. तो स्टार्टिंगचा स्लॅश गरज नाही पडत. ठीक आहे. इथं पोस्ट मेथड कुठे युज नाही केलेला. असं टाकायचं म्हणून टाकायचं. ठीक आहे. युजर, तर युजर जर नाही टाकलं तर आपलं आउटपुट येणार. युजर कुणाच्या आतमध्ये? होम डॉट HTML कुणाच्या आतमध्ये? युजरच्या. जरी इथं युजर नसतं टाकलं किंवा होम डॉट HTML डायरेक्ट टेम्पलेट मध्ये टाकला असता, मग गरज नव्हती आपल्याला. पण तो फोल्डरच्या आतमध्ये ना. फाईल आहे. हा, ते पाथ दाखवला.
युजरचा. ऍडमिनचा असेल तर ऍडमिनचा टाकायचा. समजा डाऊट. ठीक आहे. आता युजरला, ठीक आहे, मी आता काय करतो, युजर मध्ये नवीन फाईल बनवतो. ठीक आहे. एक नावबार नावाची, नावबार डॉट HTML. ठीक आहे. इथं देतो H1 मध्ये हॅलो नावबार. ठीक आहे. नावबार दिला याला, समजा आपल्या हा नावबार आहे म्हणून. ठीक आहे. अजून एक फाईल बनवतो, फुटर. हा, हेडर अँड फुटर डॉट HTML. ठीक आहे. इथं पण H1 मध्ये फुटर. ठीक आहे. रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता मी होम डॉट HTML मध्ये आलो. ठीक आहे. होम डॉट HTML मध्ये काय करू, ते जे आपले हे येतं नावबार आणि फुटर डॉट HTML, ते पेजेस काय करतो, इन्क्लूड करतो. मग तिकडला डेटा काय करतो, त्या पेजवर पण काय करतो, शो करतो. ठीक आहे. मग काय करणार मी, इन्क्लूड. ठीक आहे. फॉर लूप नाही देऊ. ठीक आहे. इन्क्लूड. इन्क्लूड कुणाला करायचं आहे आता, नावबार आणि फुटर. फुटर डॉट HTML लिहायचा. ठीक आहे. फुटर डॉट HTML. आता फुटर तर आलं. फुटर कुणाच्या अंडर मध्ये, युजरच्या. युजर स्लॅश फुटर. चेक करू आलं कसं, फुटर आलं. आता नावबार आणायचं. नावबार कुठं असतो, नावबार इथं वर डिस्प्ले होतो. इथं नावबार असतो, फुटर खाली असतो. मधला जो पार्ट असतो तो मेन असतो. ठीक आहे. तसंच आपल्याला फुटर कुठं टाकायचं, नावबार कुठं टाकायचंय, पहिल्या लाईनला. जर तुम्ही खाली टाकलं ते खाली येणार आहे, जसं तुम्ही शो करता तसं ती शो होणार आहे. ठीक आहे. नावबार डॉट HTML. आलं नावबार. ठीक आहे. आता मेन कोड वर यायचं आपल्याला. एक काम करा ना, ते नावबारच्या हेडर करा ना. आता नावबार कधी यूज करतो, तुमच्याकडे सेम कोड असेल, तो प्रत्येक पेजवर बघितलं तर नावबार असतो. ठीक आहे. आता मी आपलीच प्रोफाईल ती ओपन करतो. ठीक आहे. आपला पुढे शिके प्रोफाईल फोल्डर ओपन केला. ठीक आहे. आता इंडेक्स पेज आपला. ठीक आहे. हा जो सेक्शन आहे नावबारचा, काय हा जो सेक्शन तो अबाउट पेज वर पण आहे, प्रोफाईल पेज पण आहे, कॉन्टॅक्ट पेज वर पण आहे, सेम आहे. फुटरला चेक केलं, फुटर पण तुम्हाला सगळीकडे सेम दिसणार आहे. हा सीधा एक आहे. ठीक आहे. अबाउट वर आलो, अबाउट वर पण सेम फुटर आहे, सेम आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन सेपरेट पेज बनले. मला मल्टिपल लाईनचा कोड लिहिण्याची गरज नाही परत तिथं, तोच कॉपी पेस्ट करायची गरज नाही पडणार. मी एक काम केलं, एक सेपरेट फाईल बनवली, त्याच्यामध्ये कोड टाकला तो, आणि ती फक्त फाईल इन्क्लूड केली वन लाईन मध्ये. त्या फाईल मध्ये जेवढा पण कोड असतो तो सगळा काय होतो, इन्क्लूड होतो. तुम्हाला कोड पण लेंदी वाटणार नाही. आता आपल्याला ह्या पेजेसचा कोड आणायचा आहे. याच्या कोडचा कोड इथं इंडेक्स आहे. ओपन विथ, ठीक आहे, ओपन विथ सबलाईन टेक्स्ट. ठीक आहे. सॉरी VS कोड. ठीक आहे. आता सेम सेक्शन तुम्हाला कुठपर्यंत दिसेल, नावबार पूर्ण इथं आहे. ठीक आहे. हेडर सेक्शन. ठीक आहे. चेक करा कुठून कुठपर्यंत आहे. ठीक आहे. इथपर्यंतचे. ठीक आहे. हेडर एंड. मग हेडर काय झाला, एंड झाला. परत इथे एक इमेज आहे हेडरच्या खाली. ठीक आहे. ते आपल्याला चेंजेबल करायचं त्याच्यामुळे. ठीक आहे. इथून काय करतो, तो हेडर एंड आहे. ठीक आहे. तो काय करतो, सगळा वरचा इथून वरचा बोर्ड कॉपी करतो, लाईन नंबर 52 लक्षात राहून द्या. ठीक आहे. तो कोणाचा अंडर कोड टाकणार मी आता, होमच्या नाही, नावबारच्या अंडर मध्ये. नावबारच्या अंडर मध्ये तो टाकायचा, कारण तो सेम कोड आहे. ठीक आहे. आता
परत इंडेक्सवर आलो. ठीक आहे. आता इथून स्क्रोल केलं. ठीक, जवळ फुटर सापडत नाही ना तो ड्रॉप डाऊन करायचं राहील त्याला कंटिन्यू. ठीक आहे. फुटर सापडला मग समजा तो फुटरचा पुढे. ठीक आहे. पिक्चर अजून एक सेक्शन. ठीक आहे. हा फुटर सापडला. इथून खालचा कुठं टाकायचा का? फुटर मध्ये जेवढा पण कोड लाईन असते तेवढा ते कोणत्या पेजवर टाकायच्या? फुटर डॉट एच टी एम एलच्या. ठीक आहे. आणि जो आता मधला सेक्शन आहे तो कुठं आला? होम पेजवर आला. हा मधला सगळा. ठीक आहे. 252 पर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत ना. हे सगळं कुठं टाकणार मी आता? होम डॉट टेस्ट मिळव. आता नाव बारच्या फुटरच्या मध्ये. फुटर खाली असतं, नावावर वर असतं. ठीक आहे. कोड आला सगळा आता. आता इथे यायचं. इथे तुम्हाला 4 फाईल्स बघायला भेटतात. ठीक आहे. त्या बघायला भेटतात 4 फाईल्स. ठीक आहे. मी त्या अशाच कॉपी केल्या. कॉपी केल्या. आपला मल्टी प्रोफाईल एकदम मल्टी प्रोफाईल. इथं स्टॅटिक बघायला भेटतं. स्टॅटिकच्या आतमध्ये आपल्या पुन्हा आतमध्ये टाकायचं युजर. युजरच्या आतमध्ये मी एक काम करतो, 4 एकाच फोल्डरमध्ये देतो. 4 4 एकाच फोल्डरमध्ये न्यू फोल्डर बनवला असेट नावाचा. असेट्स. असेट्स नावाचा एक फोल्डर बनवला. आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये सगळे त्यांचे जे इमेजेस आहेत ते येतात. ठीक आहे. फॉन्ट साईज, इमेजेस, स्क्रिप्ट, ते कुठं टाकलं? असेट्स. असेट्स बनवला. फोल्डर बनवला पहिला फोल्डर. ठीक आहे. आता मी आलो ब्राउझरवर. ठीक आहे. रिफ्रेश केला. इथं माझं थोडंफार आलेलं दिसतंय काहीतरी. त्याला काय झालं? सीएसएस आणि जावास्क्रिप्ट अप्लाय झालेले नाही. त्याची इमेजेस ते आलेल्या नाही. ठीक आहे. आलो कोडवर आता. ठीक आहे. आधी घेतो नावबारचं काय काम नाही इंडेक्सचं. ठीक आहे. आधी नावबारला घेतो. ठीक आहे. आपल्या सीएसएस आणि ज्या फाईल लिहितात त्या कोणाच्या अंडरमध्ये येतात? कोणाच्या अंडरमध्ये येतात? असेट. असेट कोणाच्या आतमध्ये? युजर कोणाच्या आतमध्ये? स्टॅटिक. 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 स्टॅटिकच्या आतमध्ये कोणी? युजर. युजरच्या आतमध्ये कोणी? असेट्स. इथं इथं पण बघू शकतात. स्टॅटिक. स्टॅटिकच्या आतमध्ये कोणी? युजर आहे. युजरच्या आतमध्ये कोणी? असेट. ठीक आहे. आणि असेटच्या आतमध्ये कोणी? इमेजेस, सीएसएस, फॉन्ट्स. ठीक आहे. मग दिलेत आपण नाही. ठीक आहे. स्लॅश. बघून काहीतरी चेंजेस झालेत का नाही? थोडेफार चेंजेस झालेत. ठीक आहे. आलं. आता इथे मला नाव भरायची गरज आहे का? नाही. ठीक आहे. मी नाव भरायचं काय करून मी रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे. आता तिथे एक इमेज आहे पुढं कर. ठीक आहे. आता इमेज कोणाच्या अंडरमध्ये? आता इमेज सापडा पुढे. इथे एक इमेज आहे. गायब झाली का? ठीक आहे. एरर गेला. अजून पुढं काय आहे का याच्यामध्ये? ठीक आहे. संपलं काम. आता या फुटर मध्ये. ठीक आहे. आता इथे तुम्हाला जेएसच्या फाईल दिसत्या. जेएस कोणाच्या आतमध्ये? असेट्स. ठीक आहे. आता नाव बार झाला, फुटर झाला. आता होम पेज. होम पेज मध्ये तर इमेजेस आणि नाही आलेल्या. बरोबर आहे. आता होम पेज. होम पेज मध्ये इमेज टॅग दिसतो.
सगळे इमेजेस सिलेक्ट केल्या, माध्यमात टाकून त्यांचा जो असेल तो रिफ्रेश केला, ठीक आहे, आले इमेजेस. अजून काय आहे का ज्यामध्ये टाकायसारखं? त्याला काहीच नाही आता याच्यात. ठीक आहे. हा सेक्शन कुठं आला? मेन सेक्शन, फुटरचं सेक्शन. हा एक फुटर सेक्शन आहे, तो नावावर होम पेज मध्ये आहे ना. सेक्शन सेक्शन, ठीक आहे, हा सेक्शन कॉपी करतो. ठीक आहे, 270 पासून जो असेल तो खालचा. ठीक आहे, कट केला तो डायरेक्ट. तो कुठं टाकला? फुटर मध्ये. फुटर मध्ये कुठं टाकायचा तो? स्टार्टिंगला. तो वर पार्ट, वरचा पार्ट आहे. ठीक आहे, रिफ्रेश केला. ठीक आहे, चला चेंजेस आता. मग डबल येणार नाही तर प्रत्येक पेज मध्ये तू आहे. इथपर्यंत समजलं? करायचे आता मल्टिपल पेजेस लिंक. अबाउट, प्रोफाईल, स्क्रोल केलं, स्क्रोल केलं, स्क्रोल. ठीक आहे, इंडेक्स दिसल तुम्हाला. क्लास काही केलं, त्याला ऍक्टिव्ह दिलाय. ठीक आहे, ह्याचं काही काम नाही आपल्याकडे. इंडेक्स डॉट एचटीएमएल असेल, जस्ट स्लॅश देत आपण. ठीक आहे, इथं अबाउट डॉट एचटीएमएल आहे. ते काय करा माहिती का, असं सिलेक्ट करा त्याला, कंट्रोल डी, कट करून टाका त्याला. पुढं असं करा, या आधी स्लॅश देत आपण. ठीक आहे, परत त्याला कॉपी करा. मग URLs मध्ये या. ठीक आहे, हा आता URL आपल्याकडे एकच येतात. URLs एकच असतात. ह्याच्या फाईल येतात. ठीक आहे, युजर आपले ऍप दोन येतात, पण URL सेटिंग ते सगळं आपल्याला एकच एकच बघायला भेटते. किती तुम्ही ऍप इन्स्टॉल करा, काय फरक पडला ते ऍपचे. प्रोजेक्ट स्टार्ट केलं त्या टायमाला ते सिंगल येत. हा, आपल्या किती तिकडं? ठीक आहे, नावार 3 आहेत ना. ठीक आहे, असे 3 ला कॉपी केलं. ठीक आहे, स्लॅश URL बनवून घेतो. URL बनवून दिला. आता बनवा त्यांचे फंक्शन. कोणत्या फ्यूज मध्ये आपण त्यांचे फंक्शन बनवून घेतो. 3 आहेत ना आपले. ठीक आहे, होमला सिलेक्ट केलं, कट केलं. ठीक आहे, आलो युजर्स कर. काय चालू झालं? बंद केलं. साफ करते काय झालं? ठीक आहे, विंडो बी. तर आता फाईल बनवून घेतो. त्याला काय करा आता फाईल बनवा. ठीक आहे, न्यू फाईल. हा, युजर मध्येच काम आहे आपल्याकडे आता. हा, टेम्पलेट युजर्स मध्ये. आज युजर मध्ये काम होते, ऍडमिन मध्ये काम. न्यू फाईल. असे किती फाईल बनवले मी? 3. ठीक आहे,
आता मी परत नाव बारवर आले, चेंजेस करायचं राहिलाय थोडा. इथे एंडिंगला पण काय करा स्लॅश टाकून टाका, काय अडचण येणार नाही मग परत. आता मी आलो. ठीक आहे, आता कोणत्या पेजवर यायचं, मला होमवर यायचंय. ठीक आहे, इथून काय करतो, फुटरला इन्क्लूड करतो. कोणत्या पेजमध्ये इन्क्लूड करत आहे, प्रत्येक पेजमध्ये. ठीक आहे, फुटर आणि नाव बार, फुटर आणि नाव बार दोन्ही इन्क्लूड करणार. ठीक आहे, प्रोफाईल मध्ये पण सेम तसंच. ठीक आहे, पण अबाउट पेज मध्ये पण सेम केले. आता कोड घेऊन या त्यांचे. आता आपल्या कोणतं आणायचे, अबाउट आणायचं. ओपन विथ ओपन विथ VS Code. ठीक आहे, आता आपण नावबार कुठपर्यंत कॉपी केलता, इथपर्यंत. मग तो सेक्शन सोडून द्या, या इथं खाली. ठीक आहे, हा सेक्शन आणि हा एक सेक्शन. तर फुटर येत नाही ना, तवर ड्रॉप डाऊन. ठीक आहे, हा एक सेक्शन सोडून द्यायचा, कारण हा एक सेम सेक्शन आहे तिकडं पण. इथून वर सगळा कोड काय करा, कॉपी करा कुठपर्यंत, लाईन नंबर 53 पर्यंत. इथून कॉपी केला आणि कोणत्या पेजवर मध्ये आणून टाकला, अबाउट डॉट HTML त्यांच्या दोघांच्या मध्ये. ठीक आहे, आता ह्याचं काय काम संपलं. दुसरं काम आता ते नंतर समजा. आता कॉन्टॅक्ट. ओपन विथ. ठीक आहे, हा सेक्शन कुठपर्यंत, इथपर्यंत. ठीक आहे, इथून सगळा डेटा कॉपी करा. इथं मॅपचं काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे, इथे फुटर सेक्शन आहे. फुटर इथून हा सेक्शन सोडून द्या, तर हा फुटर मध्ये टाकलेला आहे. राहिला एवढा सेक्शन, हा एक आणि 53 पर्यंत एवढा सगळा कॉपी करा. कशात टाका, कॉन्टॅक्ट दोघांच्या मध्ये. आता हे ह्याचं काही काम नाही आता आपल्याला. ठीक आहे, आता राहिलं कोण, त्याला करा त्याला पण ओपन, ओपन विथ VS Code. लाईन नंबर 52 पर्यंत त्याला सोडून द्या. इथून सगळा खाली कॉपी करा. तर फुटर येत नाही, आलं फुटर. सगळा आपला कोड, बाकीचा फुटरचा कोड. 53 ना, प्रोफाईल प्रोफाईल ना. ठीक आहे, इथं काय करा, त्याला पेस्ट करा. ठीक आहे, आलो रिफ्रेश केला. ठीक आहे, आलो अबाउटच्या पेजवर, आलो प्रोफाईलच्या पेजवर, आलो कॉन्टॅक्टच्या. पण आता खालचं नाही आलं, त्याच्या ज्या इमेजेस आहेत ते आता त्या नाही आल्या. ठीक आहे, अबाउटवर आलो, अबाउटवर सेम तर त्याच्या इमेजेस नाही आल्या. ठीक आहे, स्टॅटिक टाकायचं. ठीक आहे, आपलं नावावर कुठे सापडा त्याला. ठीक आहे, इथून एवढा डेटा कॉपी करून घ्या. कॉन्टॅक्ट तिथं IMG टॅग एकच वाटतंय. तिला टाकून खाली अजून काही असं काही बाकीचं तिचं काय नाही. आपलं प्रोफाईल इथे इमेज टॅग भरपूर दिसतोय, भरपूर इमेज येतात. डेटा कॉपी पेस्ट, हा याच्या आधी. ओके, क्लिअर. रिफ्रेश केलं, प्रोफाईलच्या पेजवर आलो, कॉन्टॅक्टवर आलो. पण सगळं आलं. इथे इमेजेस नव्हत्या, मॅप. ठीक आहे, आता अबाउटचं पेज राहिलं. ठीक आहे, अबाउटवर इमेज नाही आल्या. ठीक आहे, अबाउटचं पेज ओपन करा.
इमेज सापडते. रिफ्रेश आले images. आता एक इमेज नाही आली इधर. 2-3 इमेज कसं काय नाही आल्या. इधर आहे ना टाकायचं अजून आपल्याला. पेस्ट करें. ओके आल्या. ठीक आहे आपलं काम